अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 8412. अध्यक्ष महोदय, आपल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केले आहे. पण एखादा इंजिनियर असेल, एखादा अधिकारी असेल, मुख्यमंत्र्यांना टोमणा नाही. आता वाघाचा विषय संपला. वाघाची शेळी झाली. सुधीर भाऊ बोला. आपण अध्यक्ष महाराज, वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना आहे. अध्यक्ष महाराज, आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका. आवाज साहेब, खाली बसून बोलू नका. अध्यक्ष महाराज, संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण अनिवार्य केलं नाही. कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ती आपल्याला मान्य होईल. पण अधिकारी, इंजिनियर त्याची निवड करताना अध्यक्ष महाराज, आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही. जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनियरनी एखादं काम करताना ते अचूक करावं, योग्य करावं, जनहिताचं करावं, जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे. अध्यक्ष महाराज, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे. आपण एखादी पूर संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो. पण इथं अध्यक्ष महाराज 100 मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला अहवाल आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ, आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं, एस म्हणायचं असतं. आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुर्य आहे त्यांनी चूक केली त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का? नंबर 2, याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय, त्या नाव्याची रुंदी किती आहे, त्या नाव्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख करून करणार आहात का? आणि नंबर 3, त्या नाव्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का? आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी घेणार आहात का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.